मी वारंवार सांगतोय, दुबार तिबार नावं जे असतील त्याच्याकरता भाजपचे ऑब्जेक्शन आहे. सर्वात पहिले ऑब्जेक्शन घेणारी भारतीय जनता पार्टी आहे. कारण ॲडिशन होता, डिलिशन होत नाही. आणि त्यामुळे एकदा पूर्ण मतदार यादीचं येणाऱ्या पुढच्या काळामध्ये संपूर्ण घरोघरी जाऊन त्या ठिकाणी याद्या बनवल्या पाहिजे. दुबार मतदार यादी ही आतापासून नाही आहे, मागच्या 25 वर्षापासून आहे. आम्ही सुद्धा हायकोर्टात आमचे देवेंद्र फडणवीस हायकोर्टमध्ये गेले होते या कारणाकरता. त्यामुळे दुबार यादी आजची नाही आहे. दुबार यादीवर तुमची लोकसभा झाली, विधानसभा झाल्या. जोपर्यंत संपूर्ण यादी स्क्रॅप होत नाही तोपर्यंत दुबार नोंदणी ही कमी होणार नाही. कारण डिलिशन करत नाहीये, आपण ऍडिशन करतोय मतदार यादीमध्ये. मी समजा सावलीला राहायला आलो, सावलीमध्ये माझं नाव येतं, पण तिकडे नाव राहतं, ते नाव कमी होत नाही. आणि त्यामुळे ऍडिशन डिलिशन वेगळा आहे. पण हा मोर्चा खोटारड्या लोकांचा आहे. यांनी खोटारडेपणा करून लोकसभेत मात्र जिंकले, पण विधानसभेत त्यांना लोकांनी तोंड दाखवलं, म्हणजे जागा दाखवली. 3,18,00,000 मतं घेऊन 3,18,00,000 मतं घेऊन देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे आणि अजितदादाचं सरकार आलं. यांची खोटारडेपणा निघाली. आत्ता खोटारडेपणा पुन्हा करतील, पुन्हा निवडणुकीत पराजित होतील आणि सांगतील बघा आम्ही मोर्चा काढला होता, आम्ही त्या ठिकाणी मतदार यादीवर आक्षेप घेतला होता आणि आम्ही आता पराभव झाला तो यादीमुळे झाला, असं सांगण्याकरता ते या ठिकाणी आपलं एक साधन तयार करून ठेवत आहे.